शाहूवाडी तालुक्यात वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी भयभीत असून शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय। मात्र या गंभीर प्रश्नाकडे वन प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मनसेनं आज शाहूवाडी वनपरिक्षेत्र कार्यालयावर आक्रमक आणि अनोख्या पद्धतीने मोर्चा काढलाय। जंगली भागात संरक्षक कुंपण, सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरे बसवण्याची ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे। नागरिक आणि पाळीव जनावरांवर होणारे वन्य प्राण्यांचे हल्ले, शेतीची उद्ध्वस्त पिकं आणि भयग्रस्त शेतकरी या सगळ्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यात मनसे आक्रमक झाली आहे। वन खात्याच्या निष्क्रियतेविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी थेट शाहूवाडी वनपरिक्षेत्र कार्यालयावर अनोख्या पद्धतीने मोर्चा काढला। वन्य प्राण्यांचा पोशाख परिधान करत शाहूवाडीच्या रस्त्यावरून पायी मोर्चा काढत कार्यकर्त्यांनी आपल्या संतापाला वाट करून दिली आहे। मानव आणि जनावरांवर होणारे हल्ले, पिकांचं मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान तसंच बाधित शेतकऱ्यांची दखल घेण्यात वन प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। मनसेकडून जंगली भागात तारेचं संरक्षक कुंपण उभारावं, जंगलातून बाहेर येणाऱ्या रस्त्यांवर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरे बसवावेत आणि पिकांची नुकसान भरपाई तातडीने द्यावी अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत। मनसेच्या मागण्यांचं निवेदन परिक्षेत्र वन अधिकारी उज्ज्वला मगदूम यांना देण्यात आलंय। या आंदोलनात सतीश तांदळे, विजय परीट, सचिन कांबळे, कुणाल काळे, मधुकर पाटील, संजय पाटील, सुषमा सुंबे यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते।